अधिकार आहे की नाही? मग तो सिनेमाच कसला? सिनेमा जर तुम्ही कमर्शियली करत आहे तर तो सिनेमॅटिक लिबर्टी घेण्याचा अधिकार दिग्दर्शकाला आहे. त्यांनी डायलॉग म्हणून दाखवला की नाही दाखवला, ही काही सत्य घटना नाही, ती एक सिनेमॅटिक लिबर्टी आहे आणि ती पिक्चरमध्ये असू शकते. दुसरी गोष्ट, देवेंद्र दोडकेंना हे सगळं सांगा. त्याच्यानंतर असे एक नाही अनेक दृश्य, एकंदरीत चित्रपट ओंबूस, अभ्यासशून्य लेखिका, पटकथा, दिग्दर्शक, खूप अभ्यास करावा लागेल. कलावंतांमध्ये पण अनिल विठ्ठलवार, दिनकर गावंडे, नरेश गडेकर, युवराज प्रधान, काजल, बाकी कलावंतांनी काम उत्तम. धन्यवाद. फसले ते लेखक आणि दिग्दर्शक. चित्रपटाचा निषेध त्याबद्दल पण हे देवेंद्र दोडकेंच्या प्रश्नाची उत्तर, त्यांच्या पूर्ण गोष्टी. राहिला प्रश्न काका तुमचा प्रश्न की गावातला मुलगा म्हणतो की आज तुझ्या घर त्याचं गावातलं प्रेम प्रकरण आहे ते, तो मुलगा तिला म्हणतो तुझ्या घरचे नाटक पाहायला चालले ना, भेटतो रात्री. आणि असं म्हटल्यानंतर तुम्हाला, तुम्ही सिनेमा पाहिला ना, तर तुम्हाला ते रात्री भेटताना दिसलेत का फिल्ममध्ये? चुकीचा वाटला मला. तुम्ही नीट पाहिलीत का? पाहिलं ना, कसं आठवणी माहिती आहे ना, तो मेसेज जाते म्हणजे अशा होत असतील घटना. झालं. तुम्ही म्हटलं की ते फिल्ममध्ये भेटताना दाखवलेले नाही. मी आत्ता इथे सिद्ध करते की ते फिल्ममध्ये भेटलेले आहेत, पण ते तुम्हाला दिसले नाही. प्रेक्षकामध्ये रात्री भेटू असं ते म्हणाले, रात्री भेटू असं ते म्हणाले. आणि कुठे भेटले? नाटकाच्या थिएटरमध्ये. स्टेजवर भेटतात. तो पुरुषांमध्ये बसलाय, ती स्त्रियांमध्ये बसली आणि त्या दोघांमध्ये फक्त एक नजर फक्त एक नजर आहे दोघांमध्ये. आहे नजर आत्ता दाखवते अरे बाबा आहे हे असं तुम्ही युवराज प्रधान आणि माझं खळखळ असा चेहरा गाणं बघा. त्या गाण्यामध्ये तुम्हाला ते दोघंही, मुलगा आणि मुलगी, नाटकाच्या दिवशी रात्री भेटलेले दिसतील. नाही, त्या गाण्यामध्ये नाही, ते सूरज कुमार येत राहते, त्या दोघे जणी नाचत राहतात, त्याच्यामध्ये ते हल्ला करतात ना जेव्हा. कुठेतरी प्रेक्षकांमध्ये दोघं हा आहे. याच्यामध्ये तो सीन आहे. फिल्ममध्ये तो सीन आहे. हा. तिथे त्या राजाच्या नाटकात. त्यांना जर तो सीन बघायचा असेल हा. तर ते खळखळ गाण्यामध्ये आहे. हे खरं आहे तुमचं म्हणणं, पण तो मुलगा त्या मुलीला तिथे भेटतो, स्टेजवर भेटतो, स्टेजवर भेटतो, प्रेक्षकांमध्ये भेटताना भेटतो. दाखवले ते, पण ते वेगळे वेगळे भेटतात आणि प्रॉपर डिस्टन्स ठेवून. आणि हिरो आणि हिरोईन जे आहे, एक काम करण्यामध्ये त्यांचा उद्देश काय आहे भेटण्यामागे दोघांचा, त्या बोलण्यामागे, त्याचा उत्तर मागा सांगा. त्या दोघांचं प्रेम आहे. आता तुम्ही लोक हे डिनाय करायला की आमच्या गावामध्ये प्रेम प्रकरण होत नाही. सैराट सारखी पण फिल्म आहे तर ती गावातलीच लव्ह स्टोरी आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात लव्ह स्टोरीज असतात. माझं मत प्रत्येकांचा म्हणूनच मी काय म्हटलं की गैरसमज झालेले आहे ते मला दूर करायचे. गैरसमज म्हणून नाही, मी कारण ते चित्रपटामध्ये मी आहे, जरी काही मी दिसत नाही तरी मला पटकन दिसते. त्याच्यावर मी दिग्दर्शकाची पाहिली आहे. माझ्या काकांची एक नाही उचलून तो टाकला. पटकन दिसते आणि पटलावून बरेचसे लोक ओळखलं. आवाजी काही शब्द नाही माझे, म्हणजे एवढा पटकन चमकते हा अंबादास कांबळीचा समोर. त्यावेळेस तू गाणीपट्टीमध्ये आली तेव्हा तू पहिल्यांदा कोणत्याला नाटक केलं तेव्हा तू अगदी नवीनच होतीस. जवानीला जवानीच्या नाटकामध्ये तुम्हाला म्हणालीच आहे, आता मला सांगून घ्यायचं जरा चांगलं आहे. अंबादास भाऊ कलाकारीमध्ये चमकतात, तसा कलावून चमकते. माझा मी काय म्हणतो आता अजून काय आलं लक्षात याच्यानंतर तुम्ही काय कराल ते तुमच्यावर आहे. माझं अस्तित्व तुमच्या समोर काही नाही. आमच्या दिला तर काही चालू नाही. तुझ्यावर कोणी बंदी आणलेली नाहीये. नाही काका, आहे विषय आहे. नाही
बाकीचं कसं आहे आता मी ते आता प्रत्येकाच्या message केलंय, मी आपापलं मत आहे काय करणार ते करा तुझं काही बंदी म्हणून आहे आणि बंदी आणणारा असा तेच कोणी म्हणजे नाही. तुला गरज नाही बंदी विषय हा आहे. युवराज प्रधानांनी सुंदर उत्तर दिला बोला विषय हा आहे की मला हे सांगा की बंदी किंवा आक्षेप जो आहे तो बॉलिवूड या चित्रपटावर आहे की व्यक्तिगतरित्या माझ्यावर आहे की मी कोणाचं घबाड लुटलंय की मी कोणाचं काहीतरी वाईट केलंय म्हणून माझ्यावर पर्सनल आक्षेप आहे की चित्रपटावर आहे हे सांगा. नाही आता जो जर आक्षेप आक्षेप आला- असेल जो सिनेमावर असेल तर सिनेमाची मी फक्त कथा लिहिली एक कथा लिहून त्याचं मी ऍग्रीमेंट तुम्ही पण करा म्हणतो म्हणजे असं काय होतं केलंय. का? काही काही ज्येष्ठ कलावंत म्हणत होता की झाडीवर चित्रपट काढता येईल पूर्वीच्या इतिहास काहीतरी दाखवलं पाहिजे असं काही लोकांचं मत हे होतं. आमचं मत आहे. हे सर्वस्वी कोणाच्या हातात आहे. जर आज तुम्ही एखादा सिनेमा करताय तर एखाद्या सिनेमाचा विषय काय असेल हे कोण ठरवेल त्या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि त्या चित्रपटाचा निर्माता. चित्रपटाबद्दल आपलं काय पाहिजे नाही, आपण चित्रपट कधी केलाही मी नाही. सांगते काय की हा अधिकार पूर्णतः दिग्दर्शक आणि निर्मात्याचा आहे की त्यांना कोणत्या विषयावर फिल्म करायचे पैसा ते लावणार आहे एफर्ट्स ते घेणार आहे तर ते त्यांची माहिती म्हणजे तो त्यांचा विषय आहे ना. माझ्यापर्यंत दिग्दर्शक आला आणि त्याने म्हटलं की मला या सब्जेक्टवर फिल्म बनवायची आहे काही मला जास्त- स्टोरी लिहून दे काल्पनिक. काहीतरी चर्चा चालू होता की झाडीपट्टीचा इतिहास हा. तो चित्रपटात मी दाखवला होता. पहिले तेच बोलते की इतिहासावर फिल्मच नाहीये. इतिहास शोधायला जाऊच नका. इतिहासावर तुम्ही बनवा ना तुमची फिल्म बनवा ना. दुसरी फिल्म करा तुम्ही हॉलिवूड फालतू फिल्म आहे नाही, तुम्ही पण चांगली फिल्म असं होईल. तो चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी जी ऍड होती नाही का हा. म्हणजे चर्चा जी होती हा. ती झाडीपट्टीच्या विषयावर चित्रपट आहे झाडीपट्टीच्या विषयावर चित्रपट आहे हो असा आहे ना. तो नाही का प्रचार झाला ना हो. तर प्रेक्षकही त्याच उद्देशाने किंवा कलावंतही जो बघायला गेला ना तर तो त्याच उद्देशाने गेला. झाडीपट्टीची त्याच्यात- पार्श्वभूमीच आहे ती. झाडीपट्टीच्या पार्श्वभूमीवरचा एक झाडीपट्टी हा इतका विस्तृत विषय आहे की त्याच्यावर तुम्ही अनेक विषय घेऊन सिनेमे काढू शकता. तर बरोबर आहे तुम्ही कोणता भाग उचलून कोणता हायलाइट करायचा हा सर्वस्वी दिग्दर्शक आणि निर्मात्याचा प्रश्न आहे. परत त्याच्यात तो नो एंट्रीचा हंगामाचा बोर्ड दिसतो हा तो सादरीकरण दिसतो हो कार्यक्रमाचा हो तर हे जरा बऱ्याच वेळा प्रत्येकच बघणार आहे ऐक ना नो एंट्रीचा विषय झाडीपट्टीत झाला होता की नाही. आता रिसेंटली पण झालाय भिवापूरच्या जवळ. झाला भरपूर आता झाला. मोठी पोलीस केस झाली 4 दिवस कंटिन्यू मोठं आर्टिकल होतं. त्याच्यानंतर आपल्याकडे दिलीप लहरिया वाला आला होता ते घाणेरडे गाणं खूप भरपूर गाजलं. वेळा झाला भरपूर झाले. झाला. आणि पब्लिकने मारून अरे पण टाकलंय. एक- झाडीपट्टीतल्या त्या प्रश्नाचं पब्लिकने एक मिनिट असं त्या प्रश्नाचं उत्तर त्या चित्रपटात जाईल कृपा चित्रपटातच आहे. पण आमची काय अपेक्षा होती त्यांना मारझोड केला त्यांच्यासोबत scene पळून आहे. लावला म्हणजे झाडीपट्टीचा प्रेक्षक अशा गोष्टींना गोष्टीला नाकारतो. नाकारतो हा देखील मुख्य आहे त्या चित्रपटात. आणि अश्लीलता म्हणजे इतकं पण विवस्त्र होऊन कोणी नृत्य केलेलं नाही फिल्ममध्ये की पूर्ण कपड्यातच आहे, पण थोडंसं अश्लीलपणा दाखवणं त्या सीनची गरज नाही. कारण असं झाडीपट्टीत येऊ नये हा संदेश होता तो त्याला गोपाल भाऊ बोलते त्याच्यामध्ये एक message आला होता. लोकांनी मारले पोलीस केस झाली होते असं त्याचं उत्तर असे वाक्य येतं ना. मध्ये वाक्य क्लॅरिफिकेशन थोडासा तो सीन झाला की आहे अरे त्यानं एंट्री मारलेलं पब्लिकनं का मारलं भगवलं तो म्हणते बरं झालं आंबट शोधन यांची चांगली जिरली. जिरली. पुढे चांगल्या लोकांचं नाटकं होती अपेक्षा फक्त असे एवढीच होती वाक्य आहे, की ते ऐकले की नाही झाडीपट्टीमध्ये असं म्हणजे आई वडील खूप दिवसापासून आहे आणि तिला जो अनुभव आहे त्या हिशोबाने जुन्या काही बातमी आई वडिलांना विचारून टाकेल बा अशी आमची दादा, अपेक्षा तुम्ही होती. जे म्हणताय ना माझी जी स्टोरी होती ती कोणीतरी वाचली आहे का नाही मी तर नाही वाचली. बैलबंडीच्या आधीपासूनच लिहिलंय. माझी कथा जर तुम्ही वाचाल ना तर ती बैलबंडी मग ते स्वागत पाय धुवायला पाणी ताटाभोवती रांगोळ्या तिथपासून लिहिलेलं आहे मी. हे आमची अपेक्षा होती आम्ही ज्येष्ठ सांगत की कलावंत तिथपासून लिहिलंय पण आता कथा मी जेव्हा पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाच्या स्वाधीन केली मग त्याच्यातून किती भाग त्यांनी घ्यायचा स्वतःचा किती ऍड करायचा तो त्यांचा काही शूट बी झाले त्याच्यात मॅडम मी एक बोलू का बोला. एवढ्या भानगडी करण्यापेक्षा आधी जी मीटिंग झाली त्या मीटिंगला जर का तुम्ही आले असते तर एवढं मनही खराब झालं नसतं. मला तेच म्हणायचं आहे की मला कोणीही त्या मीटिंगचं आमंत्रण दिलं नाही नाही नव्हता दिला. कोणीही सांगितलं नाही. माझा आक्षेप तोच आहे की मला माझ्या विषयावर मीटिंग होती किंवा माझ्यावर आक्षेपाची मीटिंग होती तर तुम्ही मला का आमंत्रित केलं नाही मला का बोलवलं नाही त्याच्यानंतर एक आमसभा बोलून त्याच्यात तुम्ही म्हणजे क्लिअर मी तेच कामं करत राहायची का मी आज बोलवलो का आमसभेला याचं उत्तर असा आमसभे इतकी माणसं आजच आहे प्रत्येक सणात आमसभा नाही, होती. मी कोणालाही उत्तर दायित्व नाहीये माझं आज पण आहे ना नाही, नाही, नाही.
तसा नाही म्हणजे सगळ्यांचे गैरसमज दूर होतील बा. आपण लोकांना जाऊ द्या. विषय खतम मन करा. खराब झाले आता माझा का म्हणणं आहे सगळ्यांनी सगळ्याच्या बाजू ऐकून घ्या. आता माइंड बोलले, आता माझा का म्हणणं आहे परमानंद दादा आहे, आता परमानंद दादांनी बोलून टाका आणि नंतर त्याच्यावर काय म्हणजे तुमचं नाही, काय नाही, हे काय परमानंद एक शेवटचं बोलू का परमानंद नाही, एक एक असा तरी जाऊ द्या. एक मिनिट. नाही सगळा काही रोज नुसता परमानंद तुम्ही लावून टाकता. नाही अरे दोष नाही कोणाला लावला दादा? दोष का लावला? मी माझ्याबद्दल म्हणताय का तुम्ही की मी त्यांच्यावर कंप्लेंट टाकली? तर आज सगळ्यांसमोर सांगते, कंप्लेंट फक्त यांच्या नावाचीच नाही. मी मानव अधिकार, महिला आयोग, पोलीस स्टेशन, सायबर क्राईम सगळीकडे कंप्लेंट टाकलेल्या आहे आणि त्या कंप्लेंटमध्ये फक्त परमानंद घराणे नाही आहेत. यांचा फक्त नंबर होता पहिला, कारण ते अध्यक्ष होते आणि मीटिंगची भाषा आणि बंदीची भाषा सगळ्यात पहिले यांनी वापरली. पण माझ्या बाबतीत ज्यांनी ज्यांनी जे जे आक्षेप घेतले, आक्षेप आहे मला वेश्या वारांगणापासून बोललं गेलं. मला वाटते ही बाई नालायक बाई, म्हणजे माझ्याजवळ हे पूर्ण मोबाईल भरलाय माझा, एवढं मटेरियल आहे माझ्याजवळ, कोण काय काय बोललं आणि जे नाही बोललं त्यांचं सायबर क्राईमला नंबर येईल, ते पूर्ण डाटा काढते की या लोकांचं काढा तुम्ही डिटेल्स, कोण कुठून काय बोललं सगळंच कळेल. नाही पण ते थांबवलेलं आहे आपल्याला प्रकरण. पण मी काय यांच्या मध्ये जाणून बोलतोय, सॉरी. हा जाईल बोला ना. मी सदस्य नाही आहे तुमच्या याच्यात, पण नाट्यचित्राची हा, connect नाही. पण माझी इच्छा आहे की हे संपावं एकदाच. हो, आता त्याच्यात आणि सगळे तुम्ही 25-25, 30-30 वर्षापासून एक दुसऱ्यांना ओळखता, तुमचे पर्सनल रिलेशन पण आहे एक दुसऱ्यांशी, घरांशी, तर ते लक्षात घ्या. काय काय तो एक ॲटमॉस्फिअर असतो. कोणाला लीडर बनायचं असतं, कोणाला दुसऱ्यांना उत्तर द्यावे लागतात आपल्या मेंबर्सला. गाणेजींवरही तोच प्रेशर असेल की इतरांना मला सांभाळायचं, तर माझं एक त्यांनी त्यावेळेस ती घेतली होती, म्हणजे स्टेप जी काही घेतली असेल, आणि त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत बोलवणं अत्यंत दुःखदायी होतं. आणि प्रल्हाद दादा तुम्हाला मेसेज मेसेज पाठवला केला नाही? तेव्हा मी एक मिनिट अनिरुद्ध वनकर, मी प्रल्हाद मेश्राम यांना एक मेसेज पाठवला, त्यांचं त्यांनी मला उत्तर दिलं नाही. प्लीज सगळ्यांना हा मेसेज वाचून दाखवा. दुसऱ्याच दिवशी मी त्यांना मेसेज केला आहे, हा सगळ्यांना वाचून दाखवा की माझी काय भूमिका आहे या सगळ्यात. मोठ्या आवाजात हा माझ्यासाठी अतिशय वाईट दिवस होता. तुम्हा लोकांना मला पोलीस स्टेशनमध्ये बोलवावं लागेल असा कधीच विचार केला नाही. पण गेल्या काही दिवसात माझ्या विरुद्ध ज्या पद्धतीने कारस्थान केले गेले म्हणून नाईलाज होता. रक्ताच्या नात्यापेक्षा ज्यांना जवळचे शब्द झाले त्यांच्यापैकी कोणत्या विचार माझ्याशी चर्चा करूया आणि त्यांना काढावा असं कोणालाही वाटले नाही. कोणालाही एक सेकंड, कोणालाही जवळचे माझ्या वाटले नाही. त्याचं अत्यंत दुःख माझ्या नवऱ्याला आणि मला झाले. माझ्या नवऱ्याला आजही विश्वास नाही की हा विषय संपला. त्याला अजूनही वाटतं की लोक मागे जाऊन कारस्थान करतच राहतात. मागील 1.5 महिन्यात जी काही कारस्थान घडले ते बघून आता सगळ्यांवरच विश्वास उडालेला. काय करावे समजत नाही. मला न्याय मिळाला नाही तर न्यायालयाने का असे ना, पण ही लढाई मला लढत राहावी लागणार आहे आणि अस्तित्वाची लढाई मी लढत राहणार. परिणाम काही झाला तरी चालेल, कारण मला माहीत आहे मी कोणतीही चूक केलेली नाही. आणि म्हणतात ना, अन्याय करणारा जितका दोषी असतो त्यापेक्षा मुकाट्याने अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. मला विश्वास आहे भगवान ते देव आहे, अंधेर नाही. यापुढे असं कधी घडू नये या दृष्टीने आपण प्रयत्न केले तर सर्वांसाठी बरं होईल. बाकी ईश्वराची इच्छा, देव सगळ्यांना सद्बुद्धी देव, सद्बुद्धी देव. हा मेसेज मी प्रल्हाद मेश्राम यांना पाठवला होता, पण त्यांनी मला दादांनी काहीच उत्तर दिलं नाही. आणि त्या दिवशी लिटरली मला हे लोक माझे जवळचे मित्र आहे, तो दादा आहे, हे सगळे लोक माझे इतके जवळचे आहे आणि या लोकांना मला तिथे भेटावं लागेल. ज्यांना मी घरी बोलून चहा पाजायला पाहिजे त्यांना मी पोलीस स्टेशनमध्ये बोलवते. ही माझ्यासाठी देवा शपथ सांगते अत्यंत वाईट गोष्ट होती. पण माझ्या समोर या लोकांनी दुसरा कोणताही मार्ग ठेवला नाही. माझ्याविषयी अजूनही बोलतात आहे. माझं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्यावं एवढी सुद्धा कटसी या लोकांमध्ये नाहीये. एकदा माझं काय म्हणणं आहे, काय एक्सप्लेनेशन आहे, हे कोणालाही वाटत नाहीये की ऐकून घ्यावं एकदा, फक्त एकदा. अरे अजमल कसाबला फाशीची शिक्षा देतात ना सगळ्यांसमोर, त्यांनी हजारो लोकांची कत्तल केली, त्याला पण न्यायालय बाजू मांडायची एक संधी देतं. मग मी असा एवढा कोणता मोठा क्राईम केलाय की तुम्ही मला एकदाही बोलू द्यायला तयार नाही, माझ्या विरोधात बोलतात. म्हणजे हा असं झालंय की आता चित्रपटाचा विरोध नाही, आता हा माझा विरोध झाला. त्यांना आता मी नकोय आणि म्हणून हे सगळे एवढं रचून राहिले सगळे कारस्थान.
म्हणजे ज्या लोकांनी फिल्म पाहिला असे अर्धेच लोक आहे, अर्धे लोक फक्त मोठे लोक म्हणतात आहे, आपले सिनियर म्हणतात आहे, त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांना ओढून हा सगळा घाणेरडा प्रकार सुरू आहे. आता याच्यात जर माझा बळी जाणार असेल तर मी त्यालाही तर आता बोलायचं नाही, आशावरी बोलायचं नाही. आता तुझं झालं. येस, थँक्यू सर. नमस्कार, मी परमानंद गाणे, अध्यक्ष अखिल गाडीपती नाट्य निर्माता संघटना. महत्त्वाचं म्हणजे झाली चित्रपट जेव्हा प्रदर्शित झालंय, सन्माननीय गोपालसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्यासकट बऱ्याचशा लोकांची हीच अभिलाषा होती की हे चित्रपट मुळात झाडीपट्टीच्या कथानकावरच आधारित आहे आणि झाडीपट्टीच्या कथानकावर आधारित आहे या हेच मनात हेतू ठेवून प्रत्येक चित्रपट बघायला गेलो. चित्रपट बघितल्यानंतर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया त्याच्याबद्दल वाईट आल्या. वाईट म्हणजे हेच आक्षेप वाटतात जे आतापर्यंत सगळ्यांची चर्चा झाली. यात माझे चित्रपट बघितल्यानंतर मलाही फोन आले, पण मी कुणाला फोन केला नाही. हिराला उपस्थित हिराला भाऊला मी फोन, गैरसमज त्यांचा पण झाला होता की भाऊ तुम्ही आज चित्रपट पाहिलात का? हो पाहिलं, पण मी तुला याबद्दलच्या काही शब्द सांगू शकत नाही, यातला काय विचारायचं तो अनिल नागपूरला विचार. म्हणजे त्यांचाही गैरसमज झाला होता, तसाच प्रत्येकाचा झाला. मग सभा घ्यायला पाहिजे. निर्माता संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी टाकलं होतं की महामंडळाने, कारण आम्हाला कुठला अधिकार नाही कोणाच्याबद्दल, कारण आमची एक संस्था छोटी संस्था आमच्या निर्मात्यांचा विचार विनिमय करण्यासाठी. महामंडळाने सभा घ्यावी असं मी पण मॅसेज टाकला. सभेच्या दिवशी परत हिराला भाऊला 1 दिवसाच्या बिफोर सभेचं जेव्हा नोटीस होतं त्या सभेच्या 2 दिवसाच्या बिफोर हिराला भाऊला स्वतः फोन करून सभा बोलवल्या, पण आसावरीला बोलवला. हां, तिला बोलवायला पाहिजे होतं. हिराला भाऊने म्हटलं कदाचित नाहीच, मुद्दामच नाही सांगत, पण काही सभेमध्ये विनाकारण कोणी शिवीगाळ किंवा भावना लोकांच्या उफाळून आल्या तर तुझं योग्य आहे, जे तू सांगितलंस तेही गोष्टी बरोबर आहे असं त्यावेळी मला वाटतं. सभेमध्ये सगळ्यांचा सूर निघाला. माझे विचार मी मांडले, माझा वैयक्तिक गैरसमज जो होता किंवा माझे जे अपेक्षा बंद झालेल्या असतील सत्य घटनेवर आधारित क्लिप आहे ते बघून मलाही त्या दिवशी वाटलं, मी माझं मत व्यक्त केलं, प्रत्येकाने मत व्यक्त केलं. बंदी हा विषय मी त्या दिवशी आणला. प्रश्न असा झाला की कलावंतामध्ये सगळ्याच रंगकर्मीमध्ये हा एक सूर निघाला. त्याच सुरातच त्या सभेची जवळपास सांगता झाली, कारण आम्ही पूर्ण गेलो. सभेची प्रोसिडिंग लिहिली नाही लिहिली याची कल्पना नाही, पण दिल्यानंतर रात्रीला काही लोकांची मला फोन आली. त्याच्या आधी अनिरुद्ध भाऊचा एक मॅसेज होता व्हॉट्सअप की आज मीटिंगमध्ये काय ठरलंय ते सगळ्यांना कळलेलं आहे, आता काही बोलू नका. त्या अर्धा तासात परत मला काही लोकांचे झालं काय भाऊ काय झालं, मी म्हटलं असा निघाला की कोणीही माणूस, आणि याच अर्थाने टाकलेली ती माझी पोस्ट होती. कुणावर बंदी आणावी किंवा आम्ही बंदी आणावी असं मी कुणालाही बोललो नाही. कुठल्याही माझ्या निर्माता संघटनेत आजपर्यंत त्या विषयावर कुठलीही सभा किंवा चर्चा केलेली नाही, किंवा कुठल्याही निर्मात्याला मी असं म्हटलं नाही की तुला घेऊ नको, त्याच्यावर बंदी आहे. कारण आणि तो तरीही मी असं म्हणतो की माझ्या हातून जर त्या पोस्टबद्दल काही गैरसमज झाला असेल तर मी त्याची माफी मागतो. पण या विषयावर कुठलाही गैरसमज म्हणजे गैरसमज जर झाला असेल मी माझ्याकडून कुठलीही बंदी हा विषय जाहीर केलेला नाही. पोस्टमध्ये एवढंच लिहिलंय की असं लिहिले आजच्या सभेमध्ये झालेलं आहे, तेही निर्मात्यांच्या माहितीसाठी सादर. कारण कलावंत मंडळी आणि निर्माता मंडळी यांना नमस्कार आहे, आणि फक्त निर्माता यांच्या माहितीसाठी सादर असं लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी आसावरच्या म्हणजे आसावर त्या दिवशी बोललो, बरं तिने मला ही गोष्ट सांगितली किंवा असा माझा गैरसमज झाला होता. ही खाली लिहिलेली क्लिप तुम्ही वाचलेली नाही, म्हणजे सत्य घटनेवर आधारित तू लिहिलं बा. मग सत्य घटना आम्ही त्या दिवशी डिस्कस झालं, पण तिने मला जेव्हा दाखवली तर खरंच म्हटलं हां, मग म्हटलं ठीक आहे, त्याबद्दल खरंच मग आमचा गैरसमज आहे की आम्ही ती वाचली नसावी किंवा आमच्या नजरेत ती आली नसावी. त्यामुळे मी आज परत त्यांना आसावरी नाईक यांना असं माझ्याकडून कळू इच्छितो की आमच्या वतीनं किंवा माझा निर्माता संघटनेचा अध्यक्ष या वतीनं त्यांच्यावर कुठलीही बंदी घातलेली नाही आहे. म्हणजे ती आता सगळ्यांसाठी याचा एक थोडक्यात उत्तर असं होतं प्रमाणात. भाऊ एक मिनिट. आता
असंच अपेक्षित होतं. आम्हा सगळ्यांना चांगलं झालं, कुठल्याही कलावंतावर अन्याय होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. पण त्या 12 तारखेच्या मीटिंगमध्ये तुमचा तो प्रक्षोभीय जो बोलणं होतं, आक्रमक, भावना दुखवणार, हे माझंच नाही. ऐका ऐकून घ्या, ऐकून घ्या, मला जर ऐका. थोडं बोलायचं असेल, एक मिनिट, नाही, मी मला जर मला बोलायचं आक्षेप असेल, आक्षेपणे हे घेतोय. माझंच नाही. की मी आता माझ्या बोलण्यातही कबूल केलंय की माझ्या सकट बऱ्याचशा लोकांच्या भावना दुखावलेल्या होत्या. आम्ही त्याच उद्देशाने झालं का तुमचं बोलणं? एक मिनिट, भांडण बघ. नाही, 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 भांडण नाही, भांडण नाही, भांडण नाही. झालं तसं. ऐका. आधी मी का बोलत आहे माझं बोलणं गंभीर होऊया. माझं बोलणं झालं तुम्हाला काय नाही. एक मिनिट, त्याच्यात काय झालं, फक्त आक्षेपारी कोणती गोष्ट मला जाणवली ते सांगतो थोडक्यात. बंदी नाही म्हणजे बंदी म्हटले होते तेव्हा मी बोललो. सेकंड लास्ट मला बोलायला लावलं, तर मग मी ह्याच बोललो का बाबा बंदी आणता येत नाही, बस एवढाच बोललो आणि शांत झालो. तसं ओरडले होते सगळे, म्हणजे विरोधक शब्दातच बोलले. बाकी हे समजल्यानंतर शेखर भाऊ युवराज बोलला हे बरोबर आहे म्हणे, बंदी आणतात नाही पण संधी देणार नाही. याचं उत्तर तुम्ही द्या. मी कसं बोलणार ते बोलले. त्याला बोला हो, तुम्ही लावले होते शेखर. आता बोलले असतील सगळे लोक. वैयक्तिक जर बोलायचं असेल तर माफ करा, मी माझं म्हणणं व्यक्त केलं ना. मी तुमची हे नव्हतं. माझं म्हणणं प्रकट केलं. तुम्ही नाकावर निवडत आहे ना, मग हा प्रकार वाढवण्याचा प्रकार आहे. मी याच्यासाठी बोलत आहे. पुन्हा एक सांगतो, संभ्रम असता कामा नये, शोक्ष मोक्ष फायनली करा. संभ्रम काय आहे नेमका? आता माझं संभ्रम नाही. नाही, कलावंत संघटनेवर वाटल्यास सगळे जण आपापले मतं तुम्ही प्रगट करा. असं आहे, कलावंत संघटनेत कलावंत ते आपण ठरवते. कोणाबरोबर काय रोल करत आहे, काय नाही करत आहे, त्याला काय करायचं ते पाहिजे. एक झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाचा अध्यक्ष म्हणून हे ऐका आता. परमानंदी यांचे उत्तर चांगले आले आहेत. झाडीपट्टी नाट्य मंडळाचा अध्यक्ष म्हणू द्या मला. माझा ऐका, एक माणसं आपले मांडत आहेत, मांडू द्या, विचार येतील, अग्रेसिव्ह होऊ नका, शांततेने हा विषय मिटवण्यासाठी आपण बसलो. तुमच्या मनात अजून काय असतील तुम्हीही बोला, कारण तुम्ही कलावंत संघटनेचं प्रतिनिधित्व करता. तुम्ही कार्यकारिणीमध्ये सुद्धा हे मिटलं पाहिजे यासाठी मिटिंग आहे, वाढवण्याचा संबंध नाही. त्यांनी अत्यंत सुंदर परमानंदी माहिती दिली, एकदम प्रोग्रेसिव्ह माहिती होता. आणि चुकलं असेल, माझंही चुकलं असेल, मी माफी मागतो. क्षमा मागतो असं बोलले, मागच्या पूर्ण गोष्टी काढतो म्हणतो आपण सगळं मागच्या गोष्टींचं पूर्ण स्वातंत्र्य आसवरीला दिलं होतं, आसवरीने मतं मांडली. आता माझी इच्छा आहे की सूचना विनंती आहे की आपण कलावंत संघटनेत आहात आणि कार्यकारिणीमध्ये सुद्धा आपण तो विषय कलावंतांकडे पोहोचवू नये, कारण कलावंतांच्या संघटनामध्ये अनेकचा उद्रेक होतो. तो हा विषय इथून शांततामय करून आपण मिटला आहे आणि सगळे कलावंत आसावरीसोबत काम करणार आहेत असा निर्णय तुम्हाला द्यायचा आहे. बोला तुम्ही. एक फक्त बोला तुम्ही, फक्त एक माझ्या बाबतीत जो संभ्रम निर्माण झाला आहे काही काही लोकांचा, कलावंतांचा, की मी पुन्हा आक्षेपात करू नका. मी आसावरीची बाजू घेत आहे, पर्टिक्युलर या व्यक्तिमत्वाची मी बाजू घेत आहे असा माझा आरोप ते आहे. विषयानंतर येते, थांबा. तर तो आरोप मी हिची बाजू घेणार नाही. सर, तो विषय आम्ही नंतर कशाला? बोलू. हा clear केला होता. कलावंत संघटनेच्या मीटिंगमध्ये गेलो होतो. काय काय लोक खूप उद्रेक करतात. त्यांच्या हातात मोबाईल आहे, काही लिहितात, बोलतात, चला पुढे चाललंय, बसा ना. वाटून तिकडे आहे, वाटून खाली आहे. आमची meeting आहे, हो, 2 मिनिटं थांबा. ठीक आहे. आमच्या गोष्टी meeting आहे. मी किमान सयाम नाश्त्याची व्यवस्था केली आहे गावात. मी किमान सयाम झाडीपट्टी कलावंत संघटना गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष. मी हे सांगू इच्छितो की आसावरी बद्दल आमच्या मीटिंगमध्ये अजूनपर्यंत काही विषय झालेला नाही. म्हणजे तिच्याशी काम करणार नाही करणार हा सगळा जी आमची महामंडळाची जी आमसभा होती त्यावेळेस ज्या लोकांनी तो सूर काढलेला होता तो सूर आतापर्यंत कायम असावा. म्हणजे जे कोणी आपापले मत व्यक्त केले होते नाही का, त्याच्यानंतर आमची संघटनेची मीटिंग झाली. ती मीटिंग फक्त पिंडकेबाईच्या नाटकाची आणि हिशोबाची होती. त्याच्यामध्ये आसावरीचा कुठलाही विषय झालेला नाही. तीन तारखेच्या हा
त्याच्यामध्ये कुठलाही असा आसावरीवर बंदी घाला काही घाला असा काही विषय झालेला नाही आहे. दुसरी गोष्ट, आता आसावरीसाठी आम्हाला एक मीटिंग बोलवावी लागेल, कारण मी एकटा काही मत देऊ शकत नाही. सगळ्याच कलावंतांना प्रत्येकाचं मत विचारल्याशिवाय ते का म्हणतात का नाही याची एक मीटिंग झाल्याशिवाय याच्यावर काही शिक्कामोर्तब झालं असं मी समजू शकत नाही. वाटतं तुम्ही जो निर्णय घेतो तो निर्णय ठीकच आहे. आम्ही हा निर्णय सांगण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, कार्यकारिणीने निर्णय दिलेला मान्य करावा लागेल कलावंत संघटनेने. नाही, कलावंत संघटनेच्या ग्रुपमध्ये असा मेसेज आहे की इक्बाल सयाब त्या कलावंत संघटनेचे प्रतिनिधित्व आजच्या मीटिंगमध्ये करतील. हो, म्हणजे आता गुड. त्यांनी मला म्हणजे आमच्या ग्रुपवर चर्चा झाली की कोण जाणार आहे कोण नाही जाणार आहे. मी म्हटलं मी त्या संघटनेचा सहसचिव आपला म्हणजे महामंडळाचा सहसचिव आहे, या नात्याने मला जाणे आहे, तर मी काय बोलू. त्यांनी हेच सांगितलं की अनिल भाऊजी मला बोलवलं त्या दिवशी फोन की भाऊ यासाठी आपण एक जी मीटिंग आमची संघटनेची मीटिंग होईल त्या दिवशी हा आपण मुद्दा पुन्हा नव्याने त्याच्यामध्ये जे काही लोक आपलं मत व्यक्त करतील, कारण मी तिथे एकटा नाही आहे किंवा एकटा शेखर पटेल निर्णय घेणारा नाही आहे किंवा कोणी पदाधिकारी हा एकटा नाही आहे. तुम्हाला बोलले का नाही? मग इक्बाल साहेब हे त्या मीटिंगमध्ये जातील आणि त्यांचं प्रतिनिधित्व करतील. हो, तो प्रतिनिधित्व आता हे करतच आहो ना, तो प्रतिनिधित्व करतो. निर्णय मी एकटा काही सांगतो. बघा, सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. मी वसंत काटे उर्फ मुख्य राज मराठे, एक कलावंत आणि झाडीपट्टी महामंडळाचा अध्यक्ष. पण सर्वप्रथम मी अध्यक्षाच्या परवानगीने हे सांगू इच्छितो की समोरच्या कोणत्याही मीटिंगला मी माझा राजीनाम्याचं पत्र लिखित स्वरूपात देतो, म्हणजे मी सहमत आहोत. पण आपला जो सायबर आहे इथे आपण व्हॉट्सअप ग्रुपवर आता तिथे येऊ, मी कलावंत ग्रुपवर मी कुठेही चॅटिंग करत नाही. मागच्या याच्यात तेच बोलत होतो, मी चॅटिंग करत नाही, कारण शब्द आहेत, शेवटी शब्द हा शस्त्र आहे. तो बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं केव्हा येतं. तर याच्यामध्ये असे बरेच प्रकार इथे आहेत माझ्याकडे पण ते मेसेज कलावंत ग्रुपमध्ये की याला चपलेनी मारा, इथून ते मेसेज तिथे जातात, त्याची काढवा गेली काढा वरचे म्हणजे आहेत त्यांचे मेसेज, मी नाव नाही. पण येथे आज जो आपण सभा आयोजित केली होती, या सभेला निर्माता संघटना, कलावंत संघटना सगळ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांचे किमान कास्तरी पदाधिकारी आवश्यक होते. किरपाला पाठवला आणि मी तोच वारंवार सांगण्याचा मागेही प्रयत्न केला होता की नाही पद्धतीने करा, तिला बोलवा. काय आहे समजून आता तो विषय मिटला. फक्त कलावंतांच्या ग्रुपमध्ये चर्चा परिचर्चा व्हायला नको. आता मी त्या दिवशी भाऊ आज हाच विषय बोलासाठी आहे की आता तिथे यातला मेसेज की चपला निर्माण असा करून त्याची भिंड काढून वर्षावरती अशी काय मेसेज वगैरे जातात तिला बाहेर नाही तर कोणत्याही आता मी तर खरोखर लेफ्ट ठेवण्याचे आम्ही तो मेसेज नाही कोणाबद्दल बोलला ते भिंड काढू वगैरे कोणाबद्दल बोललो. इकडचे मेसेज तिकडे तिकडचे करणारे जे लोक आहेत करत असतील. प्रत्येक संघटनेला एक मर्यादा दिलेली आहे. व्हॉट्सअप असो की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे सोशल मीडिया आहे. त्याचा यूज करताना ते फॉरवर्ड जे ऑप्शन असतं ना ते त्याच्यासाठीच असतं. इकडचे मेसेज तिकडे तिकडचे मेसेज इकडे, याच्यासाठी तुम्ही कोणालाही बॉलिवूडच्या ग्रुपवरचे मेसेजही तिकडे जातात, इकडचे मेसेज इकडे येतात. ऑब्विसली तुम्ही हे व्यक्ती स्वातंत्र्यच आहे, कारण तुम्ही पर्सनलवर बोला. सोशल मीडियावर बोलताना तुम्हाला विचारपूर्वकच लिहावं लागेल. तुम्ही तिथे जर आक्षेपार्ह काही लिहत आहे आणि तो मेसेज दुसरीकडे फॉरवर्ड झाला तर तुम्ही फॉरवर्ड करणाऱ्याला ब्लेम नाही करू शकत. नाहीतर तुम्ही लिहायच्या आधी विचार करा, कारण दिस इज सोशल मीडिया. हे सोशल मीडिया आता कृपाल भाऊसाठी एक प्रश्न आहे. आतापर्यंत आपण झाडीपट्टीमध्ये महामंडळा सगळ्यात मोठा महामंडळ असं गृहीत धरून परंपरा सुरू आहे आपली. त्याच्या आधी पण त्या घरी काम करणारी निर्माती संघटना आणि कलावंत संघटना बरोबर आहे. जर झाडीपट्टी महामंडळामध्ये जर एखादा निर्णय झाला, आज जो बी काही निर्णय ठीक आहे,
तर त्याचं पालन करणे आपल्या संघटना आहेत ते पालन करणार नाही. आता हे बघा, आता ती कलावंतांची संघटना याची संख्या जास्त आहे, सदस्यांची सदस्य संख्या जास्त सदस्य आहे. संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे या विषयासाठी एक आमसभाच बोलवावी लागेल तेव्हा सुद्धा. नाही चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. काय माहिती आहे का? प्रत्येक वेळेस कसं येतं? झाडीपट्टी महामंडळ झाडीपट्टी महामंडळ म्हणजे हा सुप्रीम कोर्ट आहे. म्हणजे याला मी अपवाद आहे, याला मी अपवाद आहे. तुम्ही नागपूरच्या मीटिंग मध्ये जाहीर केला हा, जाहीर केला. ज्यांचे त्यांच्यावर बंदी आहे त्यांची बंदी उठवली गेली. मी पैसे भरून दिले आहे. अच्छा. संघटने कोणत्या कोणत्याही anyway, नाही, आम्हाला सगळं माहित झालं पाहिजे ना. निर्माण संघटने मातृ संघटना पितृ संघटना जर झाडीपट्टी विकास मंडळ असेल त्याचे निर्णय जर मान्य होत नसेल इतरांना, मग या संघटनेचा अर्थ तुम्ही काय? विरोध केला. नाट्य विकास निर्माता झाडीपट्टी नाट्य निर्माता संघटनेमध्ये ज्या काही विषय घडलेले आहेत असला कुठलाही बंदीचा विषय नाही, फक्त कुठला आर्थिक व्यवहारावर म्हणजे तुम्ही तुमचा आर्थिक व्यवहार क्लीन ठेवा. म्हणजे तुम्ही एखाद्या निर्मात्याला यांनी कसं यांच्यावर कुठला आक्षेपाला होतं की एका निर्मात्याला नाटक काय नाटकाचा प्रकार एकाला पुस्तक अनिरुद्ध बनकरला मी पुस्तक जर दिली, अनिरुद्ध बनकर ती नाटकाची पुस्तक सजीवतो त्याच्या ग्रुपमधून आणि माझ्यासारखा लेखक मधातच तुझ्याकडून काढून पुनरात प्रदानला दिला लास्ट अनिरुद्ध बनकर. हा असे प्रकार घडले होते. होत असतं त्यांनी ते निर्बंध काही गोष्टीवर निर्बंध आहे. अनेकांवर बंद्या होत्या आणि त्या बंद्या निर्बंध केल्या. काही गोष्टीवर निर्बंध असतात. नाही, मी हे सांगत आहे. तुम्ही जो निर्णय तुला एक उत्तर असं बेटा, ठीक आहे, जो काय तुझ्या भुर्दंड याने ठोठावला तुझी लेखणीच बंद असं म्हटलं ना, मी काय लेखणीच बंद आणि झाडीपट्टीमध्ये या लेखकाचा कोणी पुस्तक घेणार नाही किंवा हे लेखकाला संधी देणार नाही असा निर्णय झाला होता. एक झाला होता का? पुस्तकी विषय होता, नंतर काय झालं? अरे तू गुन्हा केला रे बेटा, तू गुन्हा केलास ना जो काय केलास, तर तुझ्या मी तुम्हाला तेच बोलतोय बाबा तू. तेच तुम्हाला सांगत आहे मी. विषयाचा विषयांतर करून ऐकून घ्या, ऐकून घ्या. कंबरचे काय वासराची या पुस्तकाचे 2 शेअर झाले माहिती आहे? मला ते म्हणायचं नाही. एक ताजून मुलीचं नाव आहे, दिलेला निर्णय एक विनोदचं नाव आहे. एकाच नाटकाचे 2 शेअर झाले. तुझा विषय नंतर घ्या. नंतर घ्या. हा विषय तर मोठा आहे. तो महत्त्वाचा. त्या विषयासाठी हा विषय पण समजून पहिले होत्या. तुझा विषय नंतर आपण आसावरीच्या संदर्भामध्ये जसं सुरू आहे या विषयावर कोणाला बोलायचं या विषयाशी अजून कोणाचे आधी हा विषय क्लिअर करू. हा विषय क्लिअर होतोय. आता आणि अध्यक्षाच्या परवानगीने तो विषय घ्या. विषय तो सर, मी बोलतो सर. मी दोन्ही संघटनेचा मार्गदर्शक म्हणून आहे. त्या दिवशीच्या मीटिंगला मी होतो. असावरीचा विषय तिथे निघाला नाही. काय काय एकूण कलाकार असतील की ते आमची मीटिंग नाही का हो त्या दिवशी ते हिशोबावर हिशोब हिशोब संपतच नव्हता. हिशोब ट्रेनिंग होता त्या हिशोबावर त्याच्यावर मीटिंग झाली. आणि तो विषय नव्हता. कलावंत संघटनेचा कुठलाही निर्माता जोडलेला नाही. म्हणजे त्यांनी नाही, कलावंत संघटनेमध्ये निर्मात्याला घेतलंच नाही. जसं कलावंत निर्मात्यामध्ये नाही आहे, कलावंत निर्माता संघटनेमध्ये जसं कलावंत नाही आहे तसं कुठलाच निर्माता कलावंत संघटनेमध्ये नाही. म्हणजे त्यांचा आमचा काही संबंध येत नाही. म्हणजे विषय माहित- हां. एक कंफ्यूजन दूर करता हूँ मैं, सीधा लॉजिक और सर्व 140 कलाकार थे आर्टिस्ट और 10 निर्माता थे. मुझे ये बताइए थी एक बता राज मराठे होती बंदी आसावरी नायडूवर तिनं असं केलं. युवराज प्रधान बंदी आसावरी नायडूवर तिनं असं केलं. प्रल्हाद मेश्राम बंदी असं केलं. श्याम लेंडे बंदी, सरफराजभाई बंदी, ये भाऊ बंदी. फिर अनिरुद्ध भाऊ ने इस बात पे बोला कि इसमें बंदी नहीं हो सकती. सुन लो, वो आदमी ने बोला कि बंदी नहीं हो सकती. ये बहुत बड़ा सब्जेक्ट है, कि छोटा मोटा सब्जेक्ट नहीं है. आज बताओ मेरे को 140 को जवाब देने के लिए परमानंद गहाने अकेला दोषी नहीं है. दीदी हाँ सुन लो मेरे भाई, आज तुम पे मोर्खा नहीं है कलावंत लोग.
तो वो अकेले परमानेंट कार्य को तुम टारगेट बना रहे हो, तुम प्रहलाद मिश्रा को टारगेट बना रहे हो। अरे तुम्हारे में भी अगर काम होगा तो वो आशावरी नायडू पे बंदी लाओ, उस पे बंदी लाने की अगर ताकत होगी तो बंदी लाओ तुम। पर वो परमानंद कहा ने प्रहलाद मिश्रा, अनिरुद्ध सरप्राइज भाई, अनिरुद्धवंत हमारे निर्माता संगठन पे ये मत हो। हम अभी भी लिख के देते थे, हम निर्माता संगठना ये मीटिंग बुलाए नहीं थे। हमको कल भी अगर पुलिस स्टेशन में आशावरी में लेकर गई तभी हम तैयार हैं, और हमको ये नहीं करना है, हमको ये मैटर निपटाना है, हमको झाड़ी पट्टी की आगे की परंपरा चलाना है। आज एक कलावंत अगर नागपुर के सब कलावंत को अगर बंदी कर दी, हमारे बारे में ऐसी यहाँ पे झाड़ी पट्टी में चर्चा है तो इसका बैड मैसेज जाएगा। अरे भैया आज राजा को भी सुई का काम गिरा है, हमको भी किसी का नहीं किसी का काम गिरेगा। मेरे दोस्त एक ही बोलता हूँ मैं, आशावरी जाएगा या सरप्राइज भाई है, और बंदी कोई भी सब्जेक्ट आशावरी नायडूवर बंदी घातली आहे तर त्या कलावंतावर बंदी घाला, या विषयाची त्या विषयाची संबंध नसतो। त्या तिच्यावरची बंदी उठली तर दुसऱ्या विषयाची संबंध नसतो। तिच्यावरची बंदी का उठत आहे, ती प्रश्नांचं उत्तर द्यायसाठी ज्वलंत तयार आहे। ती आताही म्हणत आहे का मी कुठे जायला तयार आहे। अभ्यास असेल तर बोला, नसेल तर काय विषय नाही। तुम्ही आपली मीटिंग घ्या कलावंत संघटनेची। चला मुद्द्याला एक शॉर्टकट मध्ये मुद्द्याला वळा। नाही, मुद्दा असाच आहे, वाढवण्यापेक्षा अंबादाची कुठे चालू व्यवस्था आहे का? अरे तुमची बरं मी काय म्हणतो, आपला अंबादास भाऊ मार्गदर्शक कोणत्या संघटनेचे दिलीप आहे? भाऊ बोलत आहे ना, एक मिनिट दिलीप भाऊ बोलत आहे ना, एक मिनिट संपत नाही। विकास मागण्याचा समाज ठरला होता, तसे ठरला होता, त्यावेळेस 2 माणसं बंदी आणली होती, चंद्रकांत बोबडे, संतोष कुमार। मला हे म्हणायचं आहे की त्या माणसाची 2 वर्ष बंदी आणली तुम्ही लोकांना, त्यावेळेस 2 वर्ष ते खराब झाले आहे, जबाबदार कोण आहे? हेही खरं आहे, हे चुकीचं आहे. आज तुम्ही 3 महिन्याच्या 3 मीटिंग घेऊन होता, तुम्ही आता हे करता तेव्हा तुम्ही महामंडळाकडे गेलो होतो. तो पण चुकीचा निर्णय होता, पण त्या क्षणी जरा काही काही मनात भावना भरून टाकत नाही. नाही, 2 वर्ष तर तुम्ही नाही, नाही. म्हणजे मी आपली नव्हतो, पण महामंडळाने ती बंदी जुन्या महामंडळाने घातली होती, नवीन महामंडळ स्थापन झाल्यानंतर त्या दिवशी बंद भेटल्या। अरे या येतं. मंदिरमध्ये ज्या ज्या लोकांवर बंदी आली होती तेव्हा अध्यक्ष साहेब तेव्हा झाले, मी सचिव झालो, तेव्हा त्यावरची सगळी बंदी आम्ही मग तुटून टाकली। त्याच्या पहिले कोण अध्यक्ष होते कोण सचिव होते ते त्यांना माहित आहे। त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आमची पाळी बसली तेव्हा आम्ही निर्णय घेतला का कोणावर बंदी नाही, कारण आमची आता जी घटना आलेली आहे कोणावर बंदी आणता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही बंदी आणू शकत नाही। बंदी आणण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? नाही, ठीक आहे, उद्यापासून कोणी बोलतो कलाकार चोरत असेल, कोणी म्हणजे पाहिजे असेल, नाही निर्माता संघटना, तो निर्माता निर्माता संघटना या बद्दल पक्ष घालणार नाही। निर्माता संघटना आहे, निर्माता संघटना पक्ष घालणार नाही या बद्दल. नाही, नाही, थांबा, बोलू द्या. बोलू द्या. एक मिनिट. निर्माता संघटना आहे, ती बात आहे, पक्ष घालणार नाही, ये कैसी बात कर रहे पहिले रिपोर्ट आहे त्यावर उत्तर आहे. याच्यावर उत्तर तुम्ही आहे. बोला, मी सांगतो याच्यात. बोला बोला पहिले. हा सांगतो आता मी, सांग देऊ उत्तर. नका जाऊ. हा देऊ का उत्तर? देऊ का? तुम्हाला एखाद्या किंवा जर धोका दिला त्याच्या आधी तुम्ही बा कायदा स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. एक मिनिट. किती लोक लिहित आहेत? नाही कोण का करतो, कोण का खातो, कोण कसा जगतो त्याच्याकडे लक्ष लागतं. तुम्हाला कसं जगायचं आहे हा महत्वाचा. समजा तुमच्या गल्ल्यात पैसे आहेत, मी तिथून चोरीला नेलो, का करा तुम्ही सांगा. चोरलो मी गल्ल्यात तुमचे, का करा सांगा. का करणार आहे? मग सांगायला काय करणार. अरे बाबा उघड करून बस. नियम कशासाठी बनलाय, संविधान कशासाठी आहे. एखादा व्यक्ती तुमची जर फसवणूक करत असेल तर त्याच्या विरोधात तक्रार तुम्हाला करता पोलीस येईल. स्टेशन आणि कोर्ट बनला कशासाठी आहे? आता तुम्ही म्हणाल की निर्माता संघटना त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि कठोर निर्णय घेण्यावर बंदी आणावा, असं होणार हा नाही. विचार होणार पाहिजे. कारण तो अधिकार बोला. शासनाने आम्हाला दिला. आमची संघटना कशासाठी आहे याचं उत्तर मी तुम्हाला देतो. आमची संघटना आहे सुव्यवस्थापनासाठी. बस
ही आमची जी परंपरा आहे, आमची जी झाडीपट्टी आहे, महान झाडीपट्टी, ही सुव्यवस्थित कशी चालेल यासाठी हा? म्हणजे दिसत आहे सुव्यवस्था म्हणजे हे सगळे आता हे व्यवहार धमके जे आहे हे कसे आता हाताळायचे? तुम्हाला पैसे द्यायला मला सांगा, आमच्या निर्माता संघटनेनं तुम्हाला एखाद्या कलावंताला पैसे देऊन विकत घ्यायला कोणी सांगितलं का? विचारा अध्यक्षांना सांगितलं कोणाला? आदेश दिले का? बोलणं झालं का? हा बरं, बोला झाला माझा बोल. हा जो प्रश्न तू निर्माता म्हणून विचारताय, अरे बाबा, संघटने निर्माता संघटनेबद्दल ते बोलत आहे. मला एक तू उत्तर दिलास ना काय काय गोष्टीचं, हा. त्यांना मी त्यांच्याबद्दल तू तुझ्याबद्दल नाही बोलत, हा. पण एक निर्माता म्हणून ते पैसे द्यायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं, हा. ते निर्माता म्हणून खूप चुकीचं आहे. मग तो त्यांचा आता एक ऐकणं का बोलतोस तेच नाही. बरं बोल. कारण युवराज प्रधान स्वतः स्टार, त्याला पैसे देऊन विकत कलाकार घेण्याची अजिबात गरज नाही. बरोबर. परमानंद गहाणे स्टार नाही, श्यामा मेंढे स्टार नाही. मला माझा ग्रुप सजवासाठी पैसे विकत ज्याला पैसे देऊन तो कलाकार आपल्याकडे घ्यावाच लागेल. हो. पण याचा अर्थ असा नाही का पैसे त्याला दिले म्हणून तो कलाकार बेईमान व्हावा निर्माता सोबत. तोच तर माझा मुद्दा. हा सुव्यवस्थित मग पैसे तर तुम्हाला त्याच विषयावर बोलत आहे. त्याच विषयावर ते बोलत आहे. म्हणजे तू जो बोलतोस ना कधी कधी आलं लक्षात? तुमचा मुद्दा मला लक्षात नसेल आला का? ते कलाकार विकत घ्यायची गरज अरे बाबा, तुमचे पैसे बुडवून जर मी नाही दिलो तुमचे पैसे, त्याच्यासाठी ते निर्माता संघटना काय करू? सांगतो सर, ऐका ना जी, मी तुमचे पैसे न देता झाडीपट्टीमध्ये मी काम करत आहेत, याच्या ग्रुपला आहे. तुम्ही माझ्यावर बंदी आणा का? काऊन आणू शकत? सांगतो. काऊन नाही आणू शकत? बंदी काऊन आणू शकत? हा. तुम्ही या भाऊ म्हणत असाल का मेरे पैसे अगर सरकार भाई का पैसे अगर युवराज भाव रखते हाँ। अगर अनिरुद्ध भाव काम गया। करता है हाँ। तो इसमें बंदी नहीं आ सकती। द्यायला हमने भी पाहिजे. उत्तर दिया। म्हणे एखाद्याकडून कोणी घेतलं नाही, नाही, सरकारने बंदी कसं आणू शकतेस तू हे सांग मला. व्यवहार पूर्ण करून तो व्यवहार करायला पाहिजे. पूर्ण. हा. त्याच्यात तर तुम्ही दुसऱ्याकडे जा. हा. हा, नाही ना बंदी करू शकत. एकमेकांचे काय आर्थिक व्यवहार आहे हो. ते आर्थिक व्यवहार पूर्ण हा. त्यानंतर समाजात कलाकार सगळे उत्तर आहे, सगळ्या प्रश्नाचे उत्तर पहिला आहे. मुद्दा होता आसावरीच्या बाबतीतली जी चर्चा सुरू आहे त्यावर तो विषय जर मिटला असेल तर 2-3 मुद्दे निघाले की झाडीपट्टी नाट्य मंडळाने दिलेला निर्णय, निर्माता संघ, कलावंत महासंघ, वादक मंडळ, लाऊडस्पीकरचे जे असतील ते किंवा इतरांना झाडीपट्टीतील रंगकर्मीला मान्य आहे का, हा जो विषय सुरू होता. की कारण तिच्यावरती बंदी नाही हे सिद्ध झालं, तिच्यावरती बंदी घालणारे आम्ही कोणीच नाही. कलाकारांचा रोग होता चित्रपट पाहिल्यानंतर, पण अनेक गोष्टी आता अशा होत्या की त्या मिटल्या आहेत. क्लॅरिफिकेशन त्यांनी त्यांचं दिलेलं आहे. विषय त्याच्यातून असा निघतो आहे की आम्ही आता ही गोष्ट मान्य करू, ती आर्टिस्ट काम करत असेल तिला करू द्या, ती निर्माताकडे काम करत असेल करू द्या, ती कोणत्या कलाकारांसोबत करू द्या, याविषयी हा अंतिम निर्णय आहे. बस. संघटना कोणी बाबा म्हणजे बंदी आहे बाबा ते घेऊ नका असं वगैरे काही म्हणणार नाही. संघटना कोणी बोलणार नाही, कोणी लिहिणार नाही, कोणी काही चर्चा करणार नाही. पोलिसांकडे या बाबतीत काही लेखी लिहिलेला नाहीये का हा निर्णय शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणून. सगळ्या नाही का कोणाकोणीला आपापले मत व्यक्त केलेले आहे. त्या पद्धतीनं आता कलावंत संघटनेच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर हे गोष्ट आपल्याला असावरीने स्पष्ट करून दिलेलं आहे चित्रपटाबद्दल ही त्यांच्यापुढे मांडणे गरजेचं. तुम्ही तुमच्या कार्यकारिणीला सांगावं. मी मानू मग ते मिटिंग बोलवतात का बोलवतात हे नंतर ठरेल. त्याच्यामध्ये मग आपल्याला त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कलावंत महासंघाकडून तुम्ही आला हो त्यांच्या प्रतिनिधी. आता इथे जो निर्णय झाला तर हे प्रतिनिधित्व आता तिकडे तुम्हालाच करावं लागेल. म्हणजे जो हो, हो, सांगावं लागेल ना. तिने आपल्या जे ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याचं निरासन केलेलं हे आहे. आम्ही ठरावामध्ये लिहित आहोत. बरोबर? हे ठरावामध्ये लिहा. कारण कलावंत सांगतो म्हणजे आम्ही कलावंत आहे, मी कलावंत संघटनेत आहे, इथे आहे. ही बाजू तिथे समजावून सांगायचं आहे. मान्यच करावं लागेल सर. हा निर्णय झालेला आहे असा मत व्यक्त करावं लागेल तिथे. ओके. आता सभा झाली पण मी एकटा नाही बोलू शकत का? माननीय अनिरुद्ध वनकर मी काय बोलू शकतो? बोलता का तुम्ही? नाही, त्यांनी बोलायला लावलं, मी नको बोलू. आता बोलू का? माननीय अनिरुद्धजी वनकर यांनी यासावरी नायडू यांच्यावर कुठलाही बंदी नाही असं सांगून सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या संघटनेत
ला सांगणे हे गरजेचं आहे. बंदी जर हटली असेल आपल्या सगळ्यात बंदी आलीच नाही. बंदी आलीच नाही म्हणजे हटली म्हणजे बंदीच नव्हती. बंदीच नव्हती. त्याच्यामुळे सगळ्यांनी त्या आसामीसाठी विषयानुसार नाट्य निर्माता संघटनेकडून आसावरी नायडू यांच्यावर आतापर्यंत बंदी नाही, याच्यानंतरही नाही. फक्त संघटना फक्त सचिव ही आपली झाडीपट्टी विकास मंडळच नाही, तर निर्माता संघटना या ठिकाणी आहे. सगळी संघटना या ठिकाणी आहे. सगळ्यातर्फे म्हणजे तिच्यावर आता बंदी नाही हे जाहीर झालं. हे जाहीर झाली तर तुम्ही आता काय तर अधिक आमची समज आहे का? बंदी न्यायमध्ये बंदी आणली होती असं अर्थ होईल ना. बंदी नाहीच आहे का? अरे आता काही विषय होता उद्रेक झाला आता ऐकूया. आता तर तिच्यावर म्हणजे ऐकून नाही म्हणजे सगळी सभा होत आहे महामंडळाची, ठीक आहे, त्या दिवशी सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या, मी कबूल केलो, आम्ही केला. पण तुमचे सचिव तिथं लिहितात की हा अध्यक्षाचा निर्णय आहे म्हणून हे लिहा आज पोस्टिंगला, कारण पोस्टिंग त्या दिवशी तयार झाली होती. कुठे निर्णयाबद्दल असं चर्चा झाली होती, पण म्हणूनच माझं म्हणणं आहे की याच्या आधी बंदी नव्हती आणि तो गैरसमज सगळ्यांच्या मनातला दूर झालेला आहे. बंदी हा विषय कोणावर नाही आहे असा विषयात लिहा, विषयाच्या हा विषय आला तर लोकांचा जो काही ताव होता त्याच्या विषयावरचा असं लिहू नये, त्याचाच होता. त्या बंदीचा प्रोसिडिंग कसा मग त्या बंदीचा प्रोसिडिंग राम मंदिरमध्ये दोघांना बंदी आले हिला तर माहिती आहे सह्या घेतल्या होत्या त्यावेळेस तिथं असं ना आहे ना तिथं काय लिहिलं होतं आहे ना 2 वर्षांसाठी लिहिलं का सांगा हा शब्द आला कसा त्याचा बंदी तेव्हा हा शब्द आला कसा तो राज कसा काय झाला तोही चुकीचाच होता आणि जवळपास वनकर साहेब पण थोडेफार दोषी आहेत त्या गोष्टीला. नाही तेव्हा आम्ही नव्हतो. माझ्याकडे चालू नंदू पोगडे माझे नाटक आहेत चालू, कारण नाटकाचा सीझन सुरू होता. हो माझा त्याविषयी दुसरा कलाकार त्यावेळेस जास्त तुमच्यापेक्षा शेखर सर आणि आत्माराम सर हे जास्त आक्रमक दिसतात. पण शेखर डोंगरे आणि अशा मीटिंगला का नाही बाबा आता ते बंदी आणायचे असल्यावर बरोबर येतात, म्हणजे बंदी उठवायचे असल्यावर नाही येत. म्हणजे कपडे समजले त्यानंतरच्या ज्या बंदी हटवण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर पुन्हा रजिस्टर घटना बनवताना बंदी शब्द आम्ही आणलेला नाही आहे. बंदी कुठेच नसावी असं आम्ही माझ्या मान्य करून पुढची कारवाई करावी. यानंतर हा विषय शेवटचं भूमिका शेवटचे एक 2 मिनिटं मी बोलतो फक्त हे मला जायचे मी फक्त 2 मिनिटं बोलतो. हे बघा तुम्ही खूप चांगले लोक आहेत. बॉलिवूड सिनेमाचा डिरेक्टर आहे तुम्ही नाही मी शूज घातले नाही मी इथूनच बोलतो. तुम्ही सगळे खूप चांगले लोक आहेत. कसं असतं ना की घरात सगळ्या घरात भांडणं होतात, पण त्या घरातले भांडणं जेव्हा बाहेर जातं ना तर ते घराचं नाव खूप खराब होतं. ठीक आहे, ज्या पद्धतीनं आता झाडीपट्टीचं तुमच्याबद्दल लोकांचा जो आदर झालाय ना हे तुम्हाला वाटतं की बदनामी झाली आहे. ठीक आहे, मी आता डिरेक्टर आहे, मी तुम्हाला खूपच क्लिअर करून देतो. पण बाहेरची जे लोक आहेत ना ते इतके तुम्हा सगळ्यांना म्हणजे त्या सगळ्यांसाठी तुम्ही हिरे आहेत. ही परंपरा त्यांना इतकी सुंदर वाटते ना की हे पागल होणार आहेत. लोक पागल होते. PhD करून राहिलेत काही लोक थिसिस लिहून राहिले झाडीपट्टीवरती सिनेमा झाल्यानंतर. हा आपल्या घरातला वाद आहे ना, त्याच्यात म्हणजे तुम्ही एकमेकांसोबत भांडू नका. आणि फक्त हा एकच सिनेमा नाही आहे, आपल्याला अजून खूप कल्चरसाठी आपण काम करतोय. रंगभूमीसोबत एंटरटेनमेंट जे आहे ना ती जबाबदारी आपली कलावंत म्हणून. त्या कलावंतांनी एकमेकांना तुम्ही सगळे सपोर्ट करा, एकमेकांना रिस्पेक्ट द्या. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की मी 7 वर्ष अभ्यास केला. हिला माहिती आहे
खूप गोष्टी होत्या. असं नाही की माझ्याकडे काहीच रेफरन्स नाही आहे. मी आपल्या डोळ्यांनी बघितले काय काय गोष्टी. मी स्वतः काम केलं आहे 2005 आणि 6मध्ये. कुठला निर्माता काय 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 मी खूप काही करू शकत होतो, पण मी काहीच केलं नाही. आणि जर तुमच्यासाठी प्रेम जर लफडा असेल तर मग तो तुमच्या मानसिकतेचा दोष आहे. प्रेम इतकं सुंदर आहे आणि सिनेमात असं कुठलेच लफडी नाही आहे की एक बाईला सोडून दुसऱ्या बाईच्या मागे गेलाय कुठला कलावंत. म्हणजे जे काही त्रास आहे ना सिनेमा म्हणजे नाटक करण्यासाठी, त्यांची जी तडमड आहे तर तडमडीचं दृश्य आपण बाहेर दाखवतोय की तुम्ही कलावंत किती खरे आहेत झाडीपट्टीचे. आणि खरंच बाहेरच्या लोकांना इतकी रिस्पेक्ट आहे तुम्हा सगळ्यांबद्दल की प्लीज, म्हणजे मला भीती वाटतं की या झाडीपट्टीला इतकं सुंदर आता लोक बघत आहे. या छोट्या छोट्या कारणाने बाहेर अशी बदनामी नाही झाली पाहिजे. कारण लोक आता गव्हर्नमेंटशी मी बोलतो. इथे गडचिरोलीचे खूप मोठे डॉक्टर आहेत, डॉक्टर आनंद बन म्हणून, जे मिनिस्ट्री हेल्थला गाईड करतात. आनंद बन तर त्याच्याशी माझं कन्व्हर्सेशन सुरू होतं. तो सगळ्या तुम्हा कलावंतांचं इतकं भारी तारीफ करतोय ना, तर प्लीज असं नको करा. ही खूप रिक्वेस्ट आहे माझी. सिनेमा आला गेला आता ती येणार आहे, पण हे की जो इतिहास नाही करायचा होता मला. आणि कुठेही असं लिहिलं नाहीये मी की झाडीपट्टीचा इतिहास दाखवतो. ही काल्पनिक गोष्ट होती, त्याच्यातले काही मुद्दे होते जे मला छान काल्पनिक गोष्टीत जे काही इव्हेंट घडले ते मी थोडा टाकण्याचा प्रयत्न केला आणि ती माझं काल्पनिक आहे. आता पोलिसांवरती इतके सिनेमे बनतात कितीतरी करप्शन दाखवतं, किती आता काय सगळे आता मी पुन्हा येईन म्हणून वेब सिरीज आली, आता 40 MLA पडाले त्याच्यावरती आली, आता काय ते 40 MLA निषेध करून राहिले का. हे सगळे एंटरटेनमेंट आहे. प्लीज तुम्ही आता तुम्ही इतके छान इतके वर्ष राहून कामं केलेत ना, या परंपरेला अजून पुढे वाढवा. खूप भारी आहे, तुम्ही सगळे लोक खूप चांगले आहेत. माझी एकच रिक्वेस्ट आहे. थँक्यू. आपण याविषयी तुषार आणि आम्ही चांगलं करू. तिच्यावर न्याय झालेला आहे, तिच्या मनात ज्या खर्च होते त्या निघालेल्या आहेत. आणि झाडीपट्टीसाठी मी पण खूप प्रयत्न करतोय. मी गव्हर्नमेंट सोबत पण बोलतोय. मी हे बोलतो की बोलताना कोणाला मला सांगतो की तुषारनी जे डिरेक्ट केलं पिक्चर आणि असावरीने लिहिलं किंवा इतर चित्रपट झाला, या चित्रपटाचं पहिल्या दिवसापासून मी स्वागत केलं. मला माहित असेल नसेल, मुंबईत आणि मी पहिल्या दिवसापासून स्वागत यासाठी केलं की सिनेमाकडे इतकं तुम्ही असं वाईट कधीच पाहू नका, तो विसरून जा. पण त्या लोकांना ते हे झालं गैरसमज सगळ्यांचे, त्यामुळे सगळे गैरसमज दूर झाले आणि ती चुकली म्हणून तिच्या सोबत राहायचं असंही नाही आहे. सिनेमा त्याच्याकडे तेच कारण आता पोलिसांनी बलात्कार केला किंवा मी एक नाटकामध्ये माझ्या ब्राह्मण कॅरेक्टर दाखवलं वाईट, तर ब्राह्मणाने माझ्या बहिष्कार झाला होता. तो सिनेमा असतो, तो सिनेमा असतो. त्यांनी त्याचं उत्तर त्या दिवशी युवरांनी फार सुंदर दिलं होतं, प्रेमाचं, सिनेमाचं आणि चित्रपटाचं. पण ते लोक समजू शकले नाही. आता हा विषय मिटला आहे. आणि कृपा तुमच्या वतीनं तिला एक शुभेच्छा द्या की जा तू पुण्यासोबत काम कर. काही तुमचं वाईट होत नाही, आम्ही सोबत आहोत. ते स्वतः हॉलिवूडमध्ये त्यांनी काय मस्त केलं. माझा वैयक्तिक काही विरोध नाही. कलावंत संघटनेमार्फत तुम्ही बोला, ज्या जिली आपली जिंदगी एवढं बोला. काय करतोय कृष्ण, काय करतोय आता नंतर काय करतोय? माझं आता एक फिल्मचं शूटिंग होणार आहे ऑगस्टमध्ये, तर त्याचंच लोकेशन हंटिंग सुरू आहे. आपण सगळे अजून कामं करू, अजून वेगवेगळे सिनेमे खूप कामं करायचे आहेत. आता आपल्याला सिनेमे करायचे आहेत, तर जेव्हा झाडीपट्टीचे नाटक नाही राहतील आपण सगळे कलावंत त्याच्यात कामं करू. मी इतकं प्रॉमिस करतो तुम्हाला, सगळ्यांनी धमाल करू. बाय बाय, थँक्यू. ज्यांना कामं नाही दिलं तरी चालेल. नाश्ता बनवलाय. नाही नाही नाही, मला नागपूरला जायचं, मला ट्रेन आहे. जा तुझा. चला बाय बाय. तेजा सर, चलो मित्रांनो, बस बढिया मजेत आनंदी. चित्रपटांविषयी ज्या गैरसमज होत्या त्या आता मिटलेल्या आहेत, त्या संपलेल्या आहेत. मी दुसऱ्या विषयाला लवकरच सुरू करणार आहे यानंतर. पण आता हा विषय परत रिवर्स होऊ नये किंवा परत चर्चेला येऊ नये. आणि तिने इथे ती आता कुठल्याही ग्रुपमध्ये काम करेल असा आम्ही या ठिकाणी ठराव घेत आहोत. कुठलीही बंदी काल नव्हती, आज नाही आणि राहणार नाही. आमच्या घटनेमध्ये कोणत्याच कलावंतांवर बंदी नाही. आणि जे जे बंदीचे प्रश्न असतात ते निर्माता संघटना वेगवेगळ्या विषयावर त्या गोष्टी निर्माण करत असतात, त्या गोष्टी विषयाला धरून असतात त्या गोष्टी. आणि म्हणून
बंदी हा प्रकार आपल्या ग्रुपला कधीच राहणार नाही. या ठिकाणी असं अजून काही कोणाच्या चर्चा लास्ट सर पुस्तक सर काय करा भेटवा लास्ट नाही कार्यकर्ते मराठी तर या मग आम्ही ठराव घेत नाही ते आता ओके आम्ही ठराव सही घेतो किंवा बंदी नाही तुमच्या मनात काय लास्ट बोलायचं आहे. एक मिनिट बोला मी पण आता उभं राहूनच सगळ्यांशी बोलते, हात जोडून. हा ते माझी माफी माफी मागते. बाबा माफी याच्याकरता माफी याच्याकरता मागेन की मी काही वेगळं बोलली, तुम्ही काही वेगळं समजलात, त्याच्यासाठी मी दिलगीर आहे, एवढंच बोलू शकेल. पण एक गोष्ट म्हणते की हे आता प्रल्हाद दादाजी म्हणाले की कोणीही लेखी दिलेला नाहीये किंवा कुठेही बंदी हे म्हटलेलं नाहीये, तर सगळ्यांना इथे सगळ्यांना माहिती आहे की विषय काय. आता फक्त हे लिगली ऑफिशियलीचे विषय आहेत सगळे. ऑफिशियली भले हे उठवतील, पण आतून काय होणार आहे हे याचा मनपत्ता कोणालाच नाही. होऊ शकतं माझी गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर त्यांचं मत परिवर्तन होईलही आणि हा सगळा विषय संपेल. पण एकच गोष्ट सगळ्यांना सांगते की जर माझा विषय तुम्हाला समजला नसेल आणि तुम्ही पर्सनल आसावरी नायडूवर तुमची खुन्नस असेल किंवा माझ्यावर राग असेल, चित्रपटावर नसेल, फक्त इगोच्या माध्यमातून जर हे सगळं घडत असेल तर हे बंद होणार नाही. पण गैरसमज असेल तर नक्की बंद होईल. पण जर नाही झाला आणि माझ्यावर अशा पद्धतीची बंदी राहिली तर मी हात जोडून सांगते की मी झाडीपट्टी पुन्हा कधीच येणार, कधीही येणार. तुम्हाला आपला चेहरा कधीच दाखवणार नाही, पण माझी लढाई मी लढवणार, मी थांबणार. बस. थँक्यू सो मच. त्याचं काय होणार नाही, गैरसमज करू नको तू असं नाही. इथे झाडीपट्टी कार्यकारी मंडळ आहे, इथे निर्माता संघटनेचे अध्यक्ष सचिव आहेत. हे या झाडीपट्टी नाट्य विकास महामंडळावर अंकुश ठेवतात. त्यांच्या चर्चेनुसार या सगळं ठरलेलं आहे की बंदी नाही, आले नाही, आले नाही, उद्या येईल. विशेष म्हणजे आम्ही संसारिक आणि संस्कारित आहोत आमच्या झाडीपट्टीमध्ये. आणि ज्याच्या मनात तुझ्याबद्दल तू काही द्वेष असेल त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल, बाकी झाड आणि चांगला कलावंत तुझा द्वेष कशाला करणार आहे? आमचं काय तुझ्याशी लेणं असं काही होणार नाही. तू निश्चित काम कर, बिंदास कर आणि तुझ्या जो टॅलेंट आहे हा त्या माध्यमातून जनतेची सेवा कर. आमच्या कार्यकर्त्यांनी हा ठराव घेतला, सगळ्यांना मान्य आहे. त्यानंतर निर्माता संघटनेचे पदाधिकारी त्यांनाही मान्य करता येईल, होकार दिलं, बरोबर मान्य आहे. मान्य होतच आम्हाला, आम्ही आमचं मत मांडलं. आणि त्यानंतर सचिवाला सांगा. त्यानंतर उट्टलवार साहेब आहे. त्यानंतर उट्टलवार साहेब आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी तुमच्या ग्रुपमध्ये नाही, तुमच्या ग्रुपमध्ये आसावरी नायडू ह्या काम करत होत्या, उद्या तुमच्या ग्रुपमध्ये काम करणार आहे. आणि उद्या तुमच्या ग्रुपमध्ये काम करत असताना तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, कुणाचा त्रास होणार नाही. वेगळेपणे तुम्ही काम करावं तुम्ही आणि तुमचे सगळे कलावंत मिळून काम करावे. तुमची भूमिका अजून काय असेल तर मांडू शकता. एक कथा तुमच्या मध्ये आक्षेप आहे, मी बोलतो थोडासा आक्षेप आहे आणि यांना बोलतो बोलायचं. आक्षेप असा आहे भाऊ, जेव्हा तुम्ही माझ्याशी जे बोलले की 1 वर्ष तरी मी आसावरीला घेणार नाही, कमी कमी, हे चुकीचं बोलले. यांची ओघाओघा तुमचा दबाव असा आहे सगळ्यांना माहीतच आहे हा विषय काही. पण समजा आज बंदी ठेवली सगळे, उद्या कलावंत जर माझ्याकडे काम करायला तयार नाही झाले तर हा एक मोठा प्रश्न आहे. का होणार नाही? बरोबर, संघटना जे आहेत ते बंदीच नाही, बंदीच नाही. कलावंत संघटनेचे त्यांचं कारण कलावंत संघटनेवर इतके विषय चालू आहे, आता पण सुरू असते. नाही चालू द्या ना सर. कलावंत संघटनेने घेतलेला निर्णय कसा काय मान्य होईल बरं? मग निर्माता संघटना आणि झाडीपट्टी विकास मंडळाचा काही अर्थ आहे का? म्हणूनच म्हणतो की महामंडळ हा सुप्रीम कोर्ट आहे. महामंडळाने दिलेला निर्णय मान्य नसेल तर महामंडळाचे सगळे अधिकार कलावंत संघटनेकडे द्या. की महामंडळाला अपमानित करणार हा एक माझा महत्वाचा मुद्दा आहे. की सौरभ. उद्या चालू बंदी उठली, आता संध्याकाळपासून चॅटिंग सुरू होईल, ठीक आहे, आणि कोणीच काम करायचं नाही, हे पहिली गोष्ट सगळ्यात समोर येणार आहे. नाही पण निर्माता संघटना त्याच्यामध्ये पॅरलल आहे ना महामंडळासोबत. तर निर्माता संघटना आदेश दिले की निर्माता संघटनेचे प्रत्येक कलाकार शेवटी कुठे काम करत आहे, निर्मात्यांकडे काम करत आहे. निर्माता संघटनेचा इथे पॉझिटिव्ह विचार आहे, होकार आहे. बिलकुल बरोबर आहे. विषय काय येणार आहे, ठीक आहे, निर्माता संघटना ओके झाली, महामंडळ ओके झाला,
पण उद्या असा वेळी माझ्या बॅनरवर लागल्यावर माझे कलाकार माझ्याकडे काम करतील का? ये बहुत बड़ा सवाल ये है. मेरे लिए बहुत डेंजर बात है. का करणार नाही, नाही का करणार नाही? हे सांग. निर्मा हे प्रत्येक सांग. का करणार नाही त्यांचे संघटनेचे हे आहेत प्रतिनिधी त्यांनी द्यावं. हं. असं होईल का? इथे आता ज्या काही चर्चा पण झाल्या, त्यांनी क्लिअर बोलून नाही हा, राहिलं. आता तो एकटा माणूस कसा बोलेल? देऊ शकत नाही ना. का नाही ते तू हे सांग. कारण त्यांनी प्रतिनिधी म्हणून सांगितलं ना मराठी बघा तुम्ही. आबा, तुम्ही प्रतिनिधी म्हणून आले नाही. प्रतिनिधी म्हणून म्हणजे कलावंत हा आहे ते मला मी यावं हे आम्ही कला पण म्हणून मला कलावंत परिषदेचे किमान पदाधिकारी 2-4 असायला पाहिजे. आता हा एका आता ते नाही आले हो, त्याचा भूमिका उचलून आणू. म्हणजे तिथला कार्यकारी ते नाही आले, त्यांनी काही दिलं असेल नसेल की आम्ही नाही देत बाबा. हा बोलून सगळ्या ते हे म्हणून मला त्यांच्यापर्यंत मागायला लागेल ना, का आजच्या मीटिंग मध्ये असं घडलेलं आहे. तिच्याबद्दल जो काही गैरसमज झाला होता तिने क्लिअरन्स करून दिलेला आहे. असं क्लिअरन्स आहे. आता तुमचं मत काय आहे हे तुम्ही प्रदर्शित करा. पुन्हा मीटिंग यायला कसं आहे? प्रत्येक महिन्यात तुझा पर्सनली गैरसमज दूर झाला. मी आधीपासून अध्यक्ष आता त्या दिवशी आपण लोकांच्या ओघाओघामध्ये जसं प्रमाण भाव बोलला, तसं आपण बोलून तर विसरून जातो. अध्यक्ष आहे कलावंत परिषदेचा जो अध्यक्ष आहे म्हणजे मेन जिल्हा वाईज तर वेगळे केली आहे कार्यक्रम तुमची म्हणजे आपली कलावंत संघटनेची तुमची म्हणण्यापेक्षा आपली असं तर त्याचे जे मेन कार्यकारिणी जसा महामंडळाचे मेन कार्यकारिणी आहे महामंडळाच्या जशा शाखा वितरित केल्या होत्या किंवा नाही केल्या महामंडळाच्या पण तिथले मेन प्रतिनिधी यायला पाहिजे सगळ्यांना पाचारण केलं होतं पण ते येऊ शकले नाही उपाध्यक्ष आपण भाऊ आहे आता तो हो ना, मी आता एकटा निर्णय घेऊच कसा म्हणजे 250 ते 300 नाही नाही आधी कसं ठरलं होतं की बा महामंडळ जो आहे तो सर्वांवर नियंत्रण ठेवत असं सुद्धा ना. हो, सर्वांवर नियंत्रण महामंडळाचं आहे. आता ही गोष्ट मला त्यांना समजावून तर सांगावी लागेल. तर महामंडळाचा डिसिजन झालाय. आहे का नाही? decision ने सांगतो का केला? आता मी टाकला अजून काही लोकांचा अध्यक्ष महोदय खरंच सगळ्यांना बोलवा मला तरी असं वाटतंय आमचा जो आपण लिहिलं तर अजून परत आता तुम्ही एवढा निर्णय घेतला तर कुठेतरी खंबीर व्हावा लागला नाही, हा निर्णय अंतिम आहे असं मला वाटतं. अंतिम आहे अंतिम आहे. हो का, हा अंतिम निर्णय झालाय असा तर मला त्यांना सांगावं लागेल ना. तू सांगला का 2 वर्षाला 5 वर्ष सांगला मी त्यांना असं म्हणू शकतो का तुम्ही असं करू शकत नाही 10 वर्षांत सांगला तू त्याच्याशी काय घेणं देणं आहे एकटा सांगावं लागेल भाऊ संभ्रमित अरे त्याचा दुश्मनी त्याची वैरत्व आहे का असं अरे बोलतो आहे म्हणून हा माझा मुद्दा त्याचं म्हणणं असेल. काही चुकीचं नाही आहे का तो म्हणतो पण हे जे मीटिंग बनलेली आहे हे फायनल करण्यासाठी आहे की नाही अरे बाबा फायनल करायसाठी मी एकटा आहो का? असं आहे ना. मी एकटा असतो का नाही तर मी आधीपासूनच चित्रपटाच्या आदल्या दिवशी आता बोलणं झाला का असं काय झालं किरपाल हे जबाबदार तिथले कार्यकर्ते आहेत उपाध्यक्ष पदावरती आहेत तुम्हाला निर्णय तो मान्य करावा लागेल लागेल. कार्यकारिणी दिला हा निर्णय तुमच्यावरती आहे तुम्ही जाऊन तिथे सांगावा लागेल हा निर्णय करा. हेच गोष्ट बोलत आहो ना. कोणत्याही बरोबर आहे, कोणत्याही कलाकारांना त्यांच्यासोबत बंदी करता येणार नाही कायमचं काम करावं लागेल हा निर्णय करण्यात आला आहे एक फोरम मध्ये ते लिहा तो तसा ऑर्डर काढा सगळ्यांच्या सही या कार्यकर्त्यांनी आणि तो जाहीर करा संपला. या सह्या हा विषय संपला आता स्पेशल ठराव घेऊन द्या तुम्ही परत निर्माता कारण हा संघटना ठराव परत पोलीस स्टेशनला जातो आहे. हा ठराव कारण पोलीस स्टेशनची इन्स्ट्रक्शन आहे की असं असं ठरल्यानंतर आम्हाला द्या तुम्ही विनाकारण पोलीस स्टेशन तिने म्हटलं की मी मानवाधिकाऱ्याकडे दिले मी सायबरकडे दिले मी क्राईमकडे दिले मी कोर्टात दिले अरे बाबा आमच्याकडे नाही आहेत का मग कुणाकडे सगळे करायला कोणाला फुरसत नाही आहे आता तिथे पुन्हा पेपर कसं होईल अरे बाबा तिथे पुन्हा एखादा व्यक्ती चेक होत तसा होईल, जाईल तसा होईल. आता ही पुन्हा तीच प्रोसिजर करेल तो तू शंका कशाला नको काढू? नाही शंका नाही इथं झालंय, तिकडे झालंय, तिकडे सांगू का नको सांगू एवढा सांगा ते सांगण्याचं आता मग सांगू दे ना मग. त्याला सांगावंच लागेल ना पण तू दुजोरा तर पण द्यायला तसा लागेल. होईल मग तसा होईल ह्या गोष्टी पण या निर्णयाला माझा दुजोरा एवढं तर म्हण अरे बाबा माझा वैयक्तिक काहीच विरोध नाही आहे तिला दुजोरा दिलो अध्यक्ष साहेब हो साहेब तू जोर जबरदस्ती नको कसं आहे काय होणार? तू समजतेस ना? तू माझ्यावर जोर जबरदस्ती आहे. अरे मी काय म्हणताय बाबा या निर्णयाला तुझी मान्यता आहे की नाही त्याची मग तू निर्णय नाही देऊ शके ना आता माझी मान्यता तरी पण हे करावं तसं नाही.
अधिकार आहे. उद्या देईल तो सगळ्यांना कोण दिलं? ते नाही ते नाही बोलतो ते तर मग ते विषय पाहत बसतील ना नाही समजले आज एवढं निर्णय घ्यावा होता, पण आल्यावर कोणत्याला एकट्याला घेऊन शकलो नाही. त्याला बोलवाच लागलं चार लोक. असंच त्याचं म्हणणं आहे. मी तो सांगणारच आहे. सांगणार आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे, इथे सगळं चांगला निर्णय आहे. हो. असं म्हणणं त्यांचं. त्याला स्वागत नाही करायला. हा योगाचा अभ्यास झाला. हे वस्तू मांडून द्या. ओके. कलावंत संघटनेतर्फे प्रतिनिधी म्हणून इक्बाल सह्याद्री जर असतील तर कलावंत संघटनेत आम्ही पण आहोत. आता कलावंत संघटनेमध्ये आम्ही सदस्य आहोत. कलावंत संघटनेमध्ये हा विषय जर ठेवला त्यांनी समजा म्हटलं का आम्हाला तो मान्य आहे, तो त्यांचा विषय आहे. आपल्या संघटनेने किंवा महामंडळाने हे जर जाहीर केलं की बाबा आता कोणत्याच प्रकारे कोणतेही काम करा, आपल्याला काही घेणं देणं नाही, कोणी कोणावर बंदी आणू शकत नाही, विषय संपला. बस विषय संपला ना. तो कलावंताचा प्रश्न नाही. कलावंतात कोणाशी काम करायचं आहे, कोणा निर्मात्याकडे काम करायचं आहे, कोण निर्माता घेईल हा त्याचा प्रश्न नाही. मग तुम्ही त्यांच्याशी पर्सनल झगडा, त्यांना पर्सनल कोठेही घेऊन जा, हा त्यांचा मुद्दा आहे. शेखर पटेल सोबत बोललो अध्यक्षासोबत, मग त्यांनी हे म्हटले का हम बोलेंगे वो कायदा, एकही कलावंत काम करणार नाही, तुम्ही बंदी उठवले तरी चालेल, हा निर्णय मला बोलणं झाला त्यांच्यासोबत. तरी पण एकदा आपल्याला बाजू मांडू द्या. आणि म्हणून मी पर्सनल कौतुक लागेल. तो काही एकटा म्हणजे बॉस नाही झाला. बरोबर आहे. तो त्याचा एकट्याला मत असेल. तुमचे कलावंत काय म्हणते, तुमच्याशी करत तयार आहेत का नाही? आमच्याकडे आता सध्या 256 256 आपल्या ग्रुपवर ऍड आहेत कलावंत. एकटा शेखर पटेल नाही. हा. तुमच्या कलावंताशी तुम्ही याच्याशी बांधील आहेत ना. बांधीलमध्ये काय असं बांधील म्हणजे काही जबरदस्ती नाही आहे ना. त्याचं मीटिंग घेऊन अरे मैंने वो डॉक्टर साहब अनिल भाव को वैसा करना नहीं है। अगर ये मैं अपने साथ उसको निकाल देता हूँ तो वो कला का दूसरे कंपनी वाला नहीं देंगे उसको। कलावंत हा कलावंत संघटनेची बाजू आहे. माता संघटना ही कलावंत संघटना ये म्हणून इतर झालेला निर्णय याला फायनल निर्णय करा. तो एकटा निर्णय नाही घेऊ शकत. तो भले तुमच्यासोबत बोलला असेल, कोणत्या तरी भावनेच्या ओघाने बोलला असेल, हा मत वेगळा. पण तो एकटा निर्णय नाही घेऊ शकत. जसा मी एकटा निर्णय नाही घेऊ शकत, तसा तोही एकटा तुम्हाला निर्णय नाही घेऊ पण त्यांनी यायला पाहिजे, तुमच्या सगळ्यांनी उपस्थित का राहत नाही? त्याचा प्रश्न आहे. आपल्या कलावंत संघटनेचे मुख्य पदाधिकारी आहेत. त्यांनी यायला पाहिजे. कलावंत संघटनेचे मुख्य प्रेसिडेंट आहेत. थांबा. ओय. अरे सायलेंट व्हा. कलाकार आहेत, कोणी एका मिनिटासाठी सायलेंट व्हा. आपल्याला वेगळा वेळ नाही, काही काही विषयाला आम्ही दिवस घालवतो. फायनल गोष्ट, आमचे अध्यक्ष हे बंदी उठलेली आहे. अरे यार ऐक ना यार, बोलतेच कितपती का तू? हे मोठी सवय झालेली आहे. सगळ्या संघटनांना हे पत्र देतील अध्यक्ष साहेब की जो काही मतभेद होता, जो काही भेदाभेद होता, ज्या काही तुमच्या भावना संकुचित झालेली होता म्हणा किंवा गैरसमज झाला होता, ही दूर झाला याचे पत्रक देतील कोणाला, संपूर्ण संघटनेला. असा आमचा निर्णय झाला. जी संघटना मानणार नाही किंवा ज्या संघटनेचे पदाधिकारी जर मानणार नाही तर त्याच्यावर महामंडळाला द्यावं. त्याच्या पुन्हा कारवाई हा प्राधिकरण असं मला वाटतं. तोच तर बोललो मी आता तसाच बोललो ना, तो त्यांचा पर्सनल मॅटर असेल. पुन्हा तीच गोष्ट ज्या गोष्टीला वाईट पडला पुन्हा तीच गोष्ट तिला करावं लागेल का पुन्हा तुम्ही असंच होणार की अरे पण भावा, तर आता हे करतील ते करते ना ते सगळ्या संघटना पत्र द्या. सर तुमचा निर्णय जाहीर करा, सह्या घ्या. दादा बरोबर आहे. हे असं नाही.
योगेश्वरला पोलीस कंप्लेंट केलं होतं ते म्हणजे दोन्ही लेखी होतं की FIR होतं? हा? लेखी FIR लेखी मध्ये करत आहे FIR जेव्हा नव्हतं ऑनलाईन माझ्या दोन केसेस आहेत 5-7 लेखी दिलेली आहे पण पुन्हा हा गुन्हा नोंद झाला हा ते FIR कशाला म्हणतात? ते फक्त लेखी हा एनसी पेपर आहे. हा, तो म्हणून ना, तर इथून तुला एक सांगतो त्या माणसाच्या नाव किंवा जे आहे इथून झालेला आहे तो समज आमचा झालेला आहे एक मीटिंग करूया आजची त्याच्यानंतर ठरवू काय करायचं. नाहीतर सगळ्यांची नाव सगळ्यांची चला. अध्यक्ष महोदय, मला काय म्हणणं आहे? आता इथं आपण गोष्टी बनवलेल्या आहोत. अध्यक्ष महोदय, हे आमचं पण बरोबर आहे. असं हे पण आम समाही एक सोल्युशन आहे. मी आता जे बोलले ते बोलावं असं मला वाटतं. त्या आता या सभेचे व्हिडिओ केले स्टार्ट करायचे. व्हिडिओ माझं म्हणणं प्रत्येकाला 4 वेळा ऐकता येईल. त्यांना विचार करता येईल माझ्या म्हणण्यावर आणि त्याच्यानंतर मीटिंग करायची गरज नाही. व्हिडिओ केलेच त्याच्यासाठी. हे चांगलं आहे. या पुढे म्हणजे प्रत्येकाला ऐकायला मिळेल काम करताना. हे आपलं meeting मध्ये एवढंच नाही देखो इतने लोग भी बैठे हैं का? पावले साहब की मेन है काय हाँ बहुत बड़े लोग हैं निर्माता संघटन भी है कलाकार संघटन भी है काही माणसं निर्णय घेतात ते त्याला लागूच होतो फक्त काय निर्णय होतो तो सविस्तर ऐकावा आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल करा असा भाव आहे आता पुढे भांडू नका प्रकरण वाढवत जाऊ नका आणि यांच्या तारखेनंतर शेखर वगैरे आणि के आसमानाची तारीख होती त्याच्यानंतर मग अजून 10 लोकांच्या होत्या त्या सगळ्या तारखा त्यांचा फोन आला मी म्हणालो की मीटिंग घेतो आता सगळ्यांचा तारखा टाकू नका बोलवू नका ते 50 नाव त्यांनी मला सांगितली फोनवरती एवढा बंद किती हे गेलो एवढा पोलीस स्टेशनला एवढा भक्तीपूर्ण नका करू म्हणजे माझं असं म्हणणं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तारखा घ्यायला जाणार आहात नागपूरला सगळेजण पुन्हा तुम्ही त्यांच्यावरती तारखा टाकून त्यांना बोलवणार आहात का ती येत नसेल एकटी असेल तर हे त्या कलावंत संघटनेतील कलावंतांना समजून सांगणे गरजेचं आहे. म्हणजे तेच म्हणतो ना म्हणून मला एक संधी द्या. तुम्ही आता निर्णय सांगा म्हणतात मला म्हणजे मी कसं सांगू? मिटला हा अंतिम निर्णय झाला सगळ्यांच्या मध्ये एकट्याचा निर्णय नाही त्या दिवशी घेऊ शकतो आणि जे काय आता युवराज प्रधान आणि इतर चर्चेनुसार एक विषय ठरला की सगळ्यांना पत्र हा सगळ्या संघटनांना पत्र चाललंय की असं मीटिंग या दिवशी झाली आसावरी तिथे उपस्थित होत्या मीटिंगच्या स्वरूपात अशी मीटिंग या दिवशी झाली आसावरी निर्माता संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते हा निर्णय झाला की आसावरी राज्यातील टाळेबंदीवरती आलेली आणि त्या कुठल्याही लोक नाम भरतील आणि आसाममध्ये आपल्याला गैरसमज सगळे भेटलेले आहेत आता यानंतर तिच्याविषयी कोणी मजकूर लिहू नये टाइमिंग है का आधे लोग जाने के बाद दस लोग मागे